ए माऊली, माऊली इकडे. अहो काय करू राहील तुम्ही इकडं? काय गडबड आहे? इकडे इकडे माऊली. काय हो बाबा? काय हो बाबा? बॅग बी कुठं निघाले तुम्ही? काय बोलणं नाही, काय नाही, अचानक फोन केला, बोलवून घेतलं, काय गडबड आहे? अरे काही नाही, तुझ्या भावाचं जरा दुखतंय, त्याला भेटायसाठी अर्जंट जावं लागणार आहे आपल्याला. अहो काय भावाचं दुखत, त्यांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढलं त्यावेळेस नाही तुम्हाला आठवलं का? आता त्यांनी फोन केला म्हणे ओढचं दुखत, लगेच त्याच्या मागं तिकडं पळायचं. तुम्हाला हेच कळत नाही, लहान आणि मोठ्यामध्ये फरक तुम्हाला हाच कळाला नाही. काय करायचं आपल्याला लगेच? त्यावेळेस त्यांनी त्याला बाहेर काढलं तुम्हाला त्यावेळेस नाही कळालं. जा, तुम्हाला लय पुळक आहे ना, तुम्हीच जा, मी नाही येत. अरे असं करू नको, तुझा थोरला भाऊ येतो, त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं का? मला किती भरी घातलं ना तुम्ही, मी येत नाही म्हणजे येत नाही. तुम्हाला जायचं ना, जा, तुम्हाला लय पुळक आहे. आज तो आजारी पडलाय, आपल्याला भेटणं जाणं गरजेचं आहे. माझ्या बापाचं काळीच आहे शेवटी. बाबा, पण ज्यावेळेस तुम्हाला त्यांनी घराच्या बाहेर काढलं त्यावेळेस त्याला नाही बाप जाणवलं का? नोकरी भेटली, 2 पैसे यायला लागले म्हणून लगेच त्यांनी तुम्हाला लाथ मारून बाहेर काढलं. अरे समजून सांगणारे भरपूर असतात, पण समजून घेणारा भाऊच असतो. बघ, रामाबरोबर लक्ष्मण होता म्हणून राम जिंकला, आणि रावणाबरोबर विभीषण नव्हता म्हणून रावण हारला. माझी अशी इच्छा आहे, तुम्ही दोघांनी एकत्र राहा. मी तरी किती दिवस आहे आता, त्यामुळे तुम्ही दोघांनी एकत्र राहिलं तर बरं वाटेल मला. हे बघ, तुम्ही दोघी भावांनी एकत्र राहावं, गुण्या गोविंदाने राहावं, अशी माझी शेवटची इच्छा आहे. वेळ काय थांबून राहत, वेळ ही प्रत्येकावर आहे. आज त्याच्यावर आहे तर उद्या तुझ्यावर. तेव्हा असं वेळासारखं करू नको. चल आपण जाऊन भेटून येऊया. अगं खरंच कसं हो बापाचं काळीच, एवढा त्रास देऊ नये तुम्ही त्याला भेटायला जायचं म्हणता. शेवटी बाप तो बापच असतो. हे बापाचं काळीज आहे, बापाचं काळीजच असतं, हे तुम्हाला पण कळेल. पण जेव्हा तुम्ही बाप होताल ना, त्यावेळेस तुम्हाला हे सगळं कळेल. बाबा, माझी तर इच्छा नाही आहे, पण तुमच्या पुढे जाता येणार नाही. आणि मी जर चुकलो त्याच्यामध्ये माझ्यामध्ये फरक तरी काय? तुमची इच्छा आहे म्हणून मी येतो बाबा तुमच्यासोबत. हे बघ, मला तुम्ही दोघंही सारखेच आहे. तू कितीही काही म्हटला, कितीही काही झालं तर माझ्या दोघांवरही तेवढंच प्रेम राहणार, त्याच्यात काही ते मात्र कमी होणार नाही. तेव्हा माझी इच्छा आहे आपण त्याला जाऊन भेटून ये. आली गाडी बघा, आली गाडी.